आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। सत्तेचा सदुपयोग करून शासन प्रशासन आणि सनातन धर्माचा पाया पक्का करण्याचे काम देशात मोदीजी तर उत्तर प्रदेशमध्ये योगीजी यांच्या नेतृत्वात होत आहे। त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो। तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देखील असेच काम होईल अशी अपेक्षा पंडित प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केली। शिरपुरात 7 दिवसीय महाशिवपुराण कथेची शनिवारी समाप्ती झाली। यावेळी भाविकांचा जनसागर उसळला होता। कथेच्या अखेरच्या दिवशी बोलताना पंडित प्रदीप मिश्रा भावुक झाले। भारताची परंपरा महान आहे। मोठ्या पुण्याईने भारतात जन्म मिळतो। भारताची माती सुटली तर दुःख होते असे म्हणत पंडित प्रदीप मिश्रा यांना अश्रू अनावर झाले। अश्रू पुसत त्यांनी पुढील कथेला सुरुवात केली। पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की दुबई येथे आयोजित कथेसाठी भारताची माती सोबत घ्या। भारत मातेच्या मातीत प्रेमाचा ओलावा आणि सुगंध आहे, त्यामुळे ही माती सोडून जाताना दुःख होते असे म्हणत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांच्यातला संवाद सांगितला। ते म्हणाले की शिवाजी महाराजांना एकदा त्यांच्या आई जिजाबाईंनी विचारले की शिवबा देशासाठी आपला वेळ कसा सत्कारणी लावणार। यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की माते, शासन प्रशासन आणि सनातनाचा पाया पक्का करून देशाची बांधणी केली तर त्यातून वेळही सत्कारणी लागतो। म्हणूनच सत्ता असेल, खुर्ची असेल तेव्हा कोणाचे तरी भले करायचा प्रयत्न करा, असाच शिवमहापुराण कथेचा भावार्थ आहे, असा संदेशही पंडित प्रदीप मिश्रा यांनी यावेळी दिला। प्रसंगी मंडपात गर्दी मावत नव्हती। एका दिव्यांग महिलेने 7 दिवस व्हीलचेअरवर बसून कथा ऐकली। आयोजकांनी चांगल्या रीतीने आयोजन केले होते। कथेसाठी कुठेही घाण होणार नाही याची काळजी घेतली जात होती। जागोजागी आरोग्य कक्ष उभारण्यात आले होते। ॲम्ब्युलन्स सुविधा देण्यात आली होती। अखेरच्या दिवशी महाराष्ट्र प्रशासनाद्वारे जादा बसेसची सुविधा करण्यात आली होती। कथा संपल्यावर भाविकांनी बस स्टॉपवर गर्दी केली होती, परंतु सुयोग्य नियोजनाने कुठल्याही प्रकारची घटना घडली नाही। चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। यासाठी 2 SDPO, 3 PI, 10 API, 18 SI, 142 पोलीस, 193 पुरुष होमगार्ड, 91 महिला होमगार्ड, 4 ॲम्ब्युलन्स सर्व्हिस तर 12 ठिकाणी बूथ लावण्यात आले होते। एकूण 500 पोलीस अखेरच्या दिवशी तैनात होते। कथेसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथून प्रचंड संख्येने भाविक उपस्थित होते। आज शिरपूर येथील शिव महापुराण कथेत आज शिंदखेडा येथून आम्ही भेट दिली असता या ठिकाणी खूपच गर्दी, मला वाटतं कम से कम 5 ते 6 लाख लोकांची आज गर्दी जमा झालेली आहे। आणि या ठिकाणी आम्ही आल्यानंतर पाहिलं आणि शिरपूर नगरी यावेळेस खूपच पवित्र झालेली आहे। आणि पंडित मिश्रा, श्रीमान पंडित मिश्राजी यांनी या ठिकाणी आपण शिंदखेड्याहून आलो आहोत आम्ही, पण पंडालपर्यंत जाणं खूपच कठीण होत आहे, कारण की गर्दीचा मोठा प्रचंड गर्दी कधी ऐकण्यासाठी आलेली आहे। तरी पण आम्ही जाण्याचा प्रयत्न केला पण पुढे पंडालपर्यंत जाणं शक्य नाही, खूपच गर्दी आहे। प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।